कोणकेचा सुपरस्टार ज्याने क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये एक हाती सामना जिंकवला तोच दीपराज जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला पहिल्या षटकासाठी। नक्कीच कमालीची बॅटिंग क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती। आता मात्र ही सेमी फायनलची मॅच आहे। कोणता संघ या स्पर्धेत दुसरा फायनलिस्टचा संघ होईल? येणारे 18 चेंडू सांगून जातील, येणारे 36 चेंडू सांगून जातील। सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातली पहिली सेमीफायनलची लढत। या स्पर्धेतली दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक येण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आलाय। पहिल्या चेंडूवरतीच नक्कीच सौरभ सुर्वेला मोठा फटका खेळायचा होता, मात्र त्याचे मनसुबे इथे मात्र उधळून लावलेत पहिल्या चेंडूवरतीच। पहिला चेंडू डॉट बॉल आलाय। पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरून दस्तक देत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। 6 धावा आता मात्र दीपराजच्या विरोधात षटकार ठोकला गेलाय। धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली। श्री गणेश झालाय धावफलकाला। यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पायात। ठोकला गेला। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय। तू शेर तो मैं 1.25 शेर असं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दीपराजने दिलंय आणि सौरभ सुरुवातीची खेळी संपुष्टात आली आहे। धक्का क्रमांक 1 सौरभ बॅक। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल झालाय। 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला। सौरभ सुर्वेची इथे मात्र खेळ संपुष्टात आले। नक्कीच 2 षटकार लगावले, त्याचं प्रत्युत्तर दीपराजने नक्कीच विकेट मिळवून दिलाय। धावसंख्या 12 वरती स्थिरावली गेली। अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले। नक्कीच संघासाठी बहुमूल्य धावा देखील वाचवल्या गेल्यात। डॉट बॉल पाहायला मिळतोय। हा चेंडू नक्कीच शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, तर नंतर विकेट किपिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली। त्यामुळे धावसंख्या देखील या चेंडूवरती रोखली गेली। 12 धावांवरती धावफलक स्थिरावला गेला। पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मधून कॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी दीपराजच्या विरोधात। आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय। YouTube लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in अर्थातच गिरीश कोसरेकर सर असतील, सोनम चव्हाण मॅडम असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आपल्याला पाहायला मिळते। आपण ऑपरेटरच्या भूमिकेत पाहतोय ओमकार मुचंडी, त्याचबरोबर प्रतीक गावकर आपल्याला कॅमेरामनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच एक चांगली टीम, एक चांगलं कॅमेरा क्लिअरिटी, त्याचबरोबर बॉल ट्रॅकिंग देखील तितक्याच चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं। तीच tenniscricket.in ची टीम आज आपल्याला इथे पाहायला मिळते।
गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी अमेय वरती विश्वास दाखवला गेला आणि पहिला चेंडू सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक 2 राहुल बॅक टू टेक आउट. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक येण्याचा प्रयत्न गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाहीये. त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 17 वरती जाऊन पोहोचले. थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय मराठा 11 कुवेचा संघ, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस बीट केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू हिसवलाय. हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या, तरी देखील आज या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी अमेय करताना पाहायला मिळतोय. त्या महत्वाच्या मॅच मध्ये, त्या महत्वाच्या आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू जाऊ दिला बॉलला, वेल लेफ्ट केला, डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच हा संघ पाहायला गेलं तर या मॅच मध्ये कोणकेचा संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुट वरती होता, पण या षटकाने नक्कीच कमबॅक करून दिला पुन्हा एकदा. यावेळेस देखील टॅप केले गेले, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र होताना दिसत नाहीये. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एकेरी धावेने धाव संख्या आता मात्र 18 वरती जाऊन पोहोचले. त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. या 2 षटकांमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 18. हाफ ट्रॅकर चेंडू, क्रॉस बॅटर स्ट्रोक, काय फटका खेळलाय. नक्कीच प्रॉपर टायमिंग, बॅडमिंटन शॉट पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सचिनच्या बॅट मधून षटकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या आता मात्र 33 वरती जाऊन पोहोचले. सचिनच्या बॅट म्हणून आता 2 षटकार आलेत सेमी फायनलच्या आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 11 चेंडू आणि 19 धावांची एक संयमी आणि आकर्षक खेळी समाप्त झाले आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र पाहायला मिळतोय गुरु. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण केली जाते. बॅट थोडीशी असतात निसटले. एकेरी धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 34 वरती जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय. एक मापक आव्हान आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कोटगे संघ मगाच्या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या आणि महत्वाच्या मॅच मध्ये युवा लांजा संघाच्या त्या दरम्यान मात्र इथे सेमी फायनलचा मुकाबला तिथे पाहायला मिळतोय. एका बाजूला कोणगेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निश्चितच एकापेक्षा एक चुरशीचे दोन्ही संघ आहेत, कारण एकापेक्षा एक दोन्ही खेळाडू या संघादरम्यान खेळताना पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू असेल इथे मात्र, पहिला चेंडू आकाशाला गवसणी घालणारा चेंडू. तिथे मात्र सौरभ सुर्वे जातोय. सौरभ सुर्वेच्या पुढे क्षेत्ररक्षक, तिथे मात्र झेल सुटतोय. हा निश्चितच कॅच सुटा मॅच सुटा असं तर समीकरण होणार नाही, कारण मागाशीलाच दीपराज होता. दीपराज जाधवची कॅच सुटली आणि तिथे मात्र कुठेतरी मॅच चुकली. याचं समीकरण मात्र आता पुन्हा एकदा घडणार का आणि ते दिसणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय दीपराज आहे आणि दीपराजला गोलंदाजीचा मारा करताना विजय. दोघांपेक्षा दोघंही एका बेकाला ओळखून बसलेले असे खेळाडू आहेत. एका बाजूला मराठा 11 कुवे आणि दुसऱ्या बाजूला कोणगे. आता मात्र काहीसा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज तिथे दीपराज बीट होतोय. दीपराजला मात्र काहीसा चेंडू कळत नाहीये. सातत्यानं सांगताना, एकमेकाला इशारे करताना, तू शेर तर मी सव्वा शेर असं काहीचं समीकरण दोघांमध्ये चाललेलं पाहायला मिळतंय. त्यानंतर मात्र पुढील चेंडू पाहायला मिळणार का, कोणत्या पद्धतीचा असणार. इथे मात्र काय होतंय काय होतंय काय होतंय, चेंडूने मात्र फसवलं गेलं दीपराजला. दांडी दांडी गोल. यस, ओव्हर टू डीजे.
माझी युवासेना उपतालुका प्रमुख यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की मंडळाकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. तोपर्यंत निश्चितच आपल्याला पाहायला मिळते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत युवा सेना लांजा तालुका आयोजित फक्त आणि फक्त लांजा तालुका मर्यादित युवकांच्या पाठीशी राहणारी ही स्पर्धा म्हणजेच बोकड चषक आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान मात्र आजचा फायनल डे आणि फायनल डेला खरोखर एक चांगल्या पद्धतीचं लाईव्ह आपल्याला थेट प्रेक्षेपण दाखवतात ते म्हणजे टेनिस क्रिकेट वाले असतील. निश्चितच त्यांचं देखील मनस्वी आभार असेल. आणि त्या दरम्यान निश्चितच लांजा तालुक्यातलं प्रेक्षक आणि क्रिकेट यामध्ये असणारे जे समीकरण आहे ते मात्र आज पुन्हा एकदा आपल्याला तिथे पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय गोलंदाजी करतोय. अप्रतिम पद्धतीने आतापर्यंतचे चेंडू हाताळलेत परंतु मोठा धक्का म्हणता येईल दीपराज जाधव याच्या स्वरूपात लागलाय. कारण संघाचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो दीपराज जाधव बॅक टू पॅव्हलियन गेलाय. पुढील चेंडू असेल इथे मात्र फिर एक बार उडा या बल्ला गेंद जाएगी क्या सीमा रेषा पार परंतु तिचा क्षेत्ररक्षक आहे आणि झालाय ज्याच्यासाठी केला गेला होता 7 तास. यस बॅक टू पॅव्हलियन येताना दिसेल तो म्हणजेच आपल्याला सेमीफायनल मध्ये कोण इंटू होणार फायनल मध्ये आणि कोण या बकऱ्याचा मानकरी होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. चषकाचा मानकरी होणार आहे कोण होणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण एकापेक्षा एक आणि एकापेक्षा एक असे खेळाडू या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळतात. बॅटरचं नाव सांगायचं बॅटर भूषण तिथे आलाय. निश्चित भूषणला देखील लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता भूषणचा परंतु सातत्यानं बीट करून देतोय गोलंदाज विजय. तिथे मात्र विजय मिळवतोय भूषण याच्या फलंदाजीवरती. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजीचा आणि अचूक टप्पा तिथे पाहायला मिळतोय तो म्हणजे विजय याच्याकडनं. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. फिर एक बार अगली गेंद डालेंगे विजय जी और बल्लेबाज शेष करेंगे यहाँ पर भूषण. यहाँ पर ऑफसाइडच्या निश्चितच त्या साईडला मारलेला फटका तिथे एक झालाय. एक रन निश्चितच कमवलाय आणि अशा तऱ्हेने मात्र निश्चितच एक षटक संपते. या एका षटकाखेरीस धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या फक्त आणि फक्त 3 आकडा 2 धावसंख्या तिथे 3 धावसंख्या झाल्या आणि 2 गडी गळायला लागले ते म्हणजेच निश्चितच पाहायला मिळतात आपल्याला कुवे या संघाच्या. कोण होणार फायनल मध्ये इंटू हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्यांच्या समोर एक बलाढ्य असा संघ उभा आहे तो म्हणजे वैभव लांजा. काल फायनल मध्ये दाखल झालाय आणि आज कोण होणार फायनल मध्ये दाखल आणि कोण होणार या बोकड चषकाचा मानकरी हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. लांजा तालुक्यात प्रथमच चालू असणार हे चषक बोकड चषक आणि थेट प्रेक्षेपण म्हणजेच लाईव्ह युट्यूब वरती देखील आपल्याला सर्वांना याच्या नजराणा पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन सौरभ सुर्वे एक जानेमाने गोलंदाज तिथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेची सांगता होणार नाही. एका धावेवरच रोखून ठेवलं गेलंय. निश्चितच समोर जो गोलंदाजी करतोय तो सौरभ सुर्वे ज्याने एक काळ आणि अजून देखील तो काळ गाजवतोय असा सौरभ सुर्वे ज्याला लांजा तालुक्याची एक्सप्रेस म्हणायला वावगं ठरणार नाही असा सौरभ सुर्वे गोलंदाजीच्या पटलावरती दिसताना पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल कारण निश्चितच स्ट्राईक वरती यश आलाय. कारण लेफ्ट हँड आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख तो यश स्ट्राईक वरती दिसतोय. यश कडनं कोणत्या पद्धतीची खेळी होणार काय होणार आणि काय बिघडणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. ग्राउंडला आगलावर गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं एसटी रक्षण घडलं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित त्या दरम्यान मात्र पुनश्च एकदा पुढील चेंडू घेऊन सौरभ रेडी आहे. त्याला सामना करण्यासाठी यश सुद्धा तयार. कोणापेक्षा कमी नाही मित्रांनो. कारण एक क्रिकेटचा पटल आहे. लेग साईडला डावखुऱ्या हाताने मारलेला फटका तिथे मात्र एक धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि काय आलंय फेकी करा आणि इथे मात्र या फेकीचा चान्स मात्र दोन्ही बॅटर्स मिळवत आहेत. 2 धावा मिळवतात. या 2 धावेने जर संघाचं खातं पाहायला गेलं तर 6 धावेंवरती गेलेलं दिसतंय आपल्याला. निश्चितच सुरेख अशी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. इथून निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत भव्य दिव्य ओराम रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. इथे मात्र सौरभ कडनं चुकी झाली. निश्चितच जर का तो चेंडू पकडला असता तर काहीसं वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. कारण
कोंडके संघाचा वेगळा हिरा म्हणून ज्याची ओळख आहे तो यश अजून देखील डावखुऱ्या हाताची फलंदाजी तिथे करायला अजून देखील तिथे ठाम उभा आहे. निश्चितच पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ सुर्वे. इथे मात्र फटका मोठा लगावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू येतोय तिथे पंचांचे दोन्ही हात झाले समांतर कारण धावा मिळत आहे. धावांतर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेशजी लाड असतील तसेच अजयजी चव्हाण असतील हे दोघं पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान या सामन्याचा पंचगिरी करताना पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय. दोन्ही हात समांतर कारण धावा मिळाल्या अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा धावा अवांतर मिळताना इथे पाहायला मिळतात. काहीच गोलंदाजीची लेंथ आता मात्र सौरभ भटकलेला पाहायला मिळतोय. अतिशय निश्चितच इथे मात्र 2 नंबरचं चषक म्हणजेच आपल्याला कोंबड्यांचं देखील आगमन झालंय. गावठी कोंबडी हे देखील आगमन झालंय. दुपारीच आगमन झालं होतं. आपल्या पाहुण्याचं वंडी आहे निश्चितच वाईड प्लस वंडी. आता मात्र सौरभ कुठेतरी लेंथ भटकलेला पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळी लेंथ आणि काय घडणार आणि काय बिघडणार कारण एका बाजूला कुवे आणि दुसऱ्या बाजूला कोंडके. जरी गावं लांब लांब असली तरी खेळाडू एकमेकाला ओळखून बसलेले खेळाडू आहेत कारण दीपराज आणि सौरभ सुर्वे असतील हे दोघे एकमेकांना अतिशय जवळून ओळखलेले असणारे हे खेळाडू आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ सुर्वे. इथे मात्र यश सातत्याने गोलंदाजाकडनं चूक होताना आणि त्या चुकीची भूक मात्र एसटी रक्षक पुरेपूर पार पाडताना तिथे दिसतोय. सातत्याने चूक होताना दिसते आणि त्या चुकीची भूक कोणाला लागणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तोपर्यंत यस डीजे वाजवा. सोबतच आपल्या इथे देवरी विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय विश्वजी काका मांडवकर यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील मंडळाकडून खूप खूप सरसे स्वागत. दरम्यान वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे सामन्याकडे. वाईट पुन्हा एकदा वाईट 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 चेंडू मात्र इथे हे सातत्यानं चूक सौरभ सुर्वेकडनं पाहायला मिळतोय. नावाला मात्र काहीसा वेगळा कलंक लागणार का. 5 चेंडू वाईट टाकले सातत्याने पाठोपाठ लागोपाठ टाकताना तिथे पाहायला मिळतोय सौरभ सुर्वे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा काय घडणार आणि काय बिघडणार. इथे मात्र लेग साईडला काहीसा डिक्लर म्हणजेच एका धावेसाठी चेंडू जातोय. या एका धावेने जर धावसंख्या पाहायला गेली तर काहीच्या वाईटच्या नंतर आता मात्र निश्चितच एक बॅट म्हणजे चेंडू फळीला लागून चेंडू गेलेला आहे डिक्लरेशन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती 14 धावसंख्येचा आकडा तिथे मात्र पाहायला मिळतोय. निश्चितच काय घडणार आणि काय बिघडणार कारण मित्रांनो हे क्रिकेटचं पटळ आहे. ज्या वेळेला कोणतरी हारतो त्यावेळेलाच कोणतरी जिंकत असतो. आता मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अर्पण केलं गेलं होतं. यॉर्कर पद्धतीची लेन टाकली होती परंतु त्या क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राला देखील तलवारीनं ढाल प्रमाणे लढला तो म्हणजे यश आणि निश्चितच 1 धाव मिळवण्यात यशस्वी झाला. षटक मात्र दुसरं या दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 15चा आकडा. तोपर्यंत आपण जाऊया सुमधुर संगीत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल आलाय. स्ट्राईक वरती असेल तो अजून देखील यश आणि नॉन स्ट्राईकला पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईकला आहे तो भूषण. काही करू शकेल का भूषण हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण दोन्ही बॅटर्स दोन्ही बॉलर्स असतील तिन्ही बॉलर्स असतील एकमेकाला ओळखून खेळणारे खेळाडू आहेत. कारण निश्चितच एकापेक्षा एक लढत आणि एकापेक्षा एक गडत या दोन्ही सामन्यांदरम्यान पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र राहुलचा पहिला चेंडू. यस काय होईल काय होईल काय होईल. चेंडू गेलाय 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 आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी सीमारेषा पार. खणखणी षटकार. धावसंख्या जर पाहायला गेली तर धावसंख्या आहे 21 म्हणजेच आपल्या मराठी आणि बोली भाषेत सांगायची झाली तर 21 धावसंख्येचा आकडा तिथं पाहायला मिळतोय.
आता मात्र काहीशी वाढत चाललेली ही धाव संख्या. यशची बॅट मात्र आता काहीशी तळपते आणि षटकाराच्या दिशेने जाते. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू इथे वाईड येतोय. वाईड +1 अशा 2 धावा पंच महेश लाड यांच्या घोषितने इथे मात्र 2 धावा कमवल्या जात आहेत. निश्चितच वाईड चेंडू टाकला होता. जर का अशाच धाव संख्या जर पुढच्या संघाला म्हणजे दीपराज आणि त्याच्या कोणके संघाला जर मिळत राहिल्या तर काही होऊ शकतं आणि काही बिघडू शकतं. कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये अनिश्चितीचा खेळ. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र बीट केलं गेलंय आणि काय घडतंय. चेंडू गेलाय वंडीसाठी एका धावेसाठी. एष्टी रक्षकाकडनं मात्र निश्चित चूक नाही म्हणता येणार. प्रयत्न झाला परंतु त्या प्रयत्नांना परमेश्वराने साथ दिली नाही. नाहीतर निश्चितच प्रयत्न परमेश्वर झाला असता. धाव संख्या जर पाहायला गेली तर धाव संख्या आहे ती म्हणजे 24 धाव संख्या. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 11 धावा. काय घडणार आणि काय बिघडणार. हृदयाचा ठोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. एकदा मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मगाशी देखील आता तर मला वाटतंय मैदानामध्ये दीपराज पाहिजे होता. कारण ज्याने मगाचा सामना झुकवला होता, आपल्या पारड्यात खेचला होता, तो दीपराज नाहीये परंतु त्याचा साथीदार यश आहे. यश उडाया बल्ला. चेंडू गेलाय बिर षटकार. सामन्यासाठी कारण चेंडू बाकी आहेत ते 3 आणि धाव संख्येची गरज आहे ती 5. काहीस इथे मात्र अडथळ होताना पाहायला मिळतोय. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र निश्चितच चेंडू गेलाय पाठीमागे म्हणजेच एक धाव होणार का परंतु स्वतःला रोखून ठेवले गेलंय. आता मात्र स्वतःच्या अंगावरती सामना झुकून घेण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज. काय घडणार आणि काय बिघडणार. हृदयाचा ठोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावा. कोण होणार फायनल मध्ये इंटर. जो जिंकणार तो फायनल मध्ये जाणार. या सुडाया बल्ला गेंद गई सीमा रे जवान. वाजवा.